कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत होते। विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सादर झालाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक्सपोस्ट करून हा सगळा दावा केलाय। कृषी मंत्री सभागृहात केवळ 42 सेकंद नाही तर तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत होते असं अहवालातून स्पष्ट झाल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं। अशा कृषी मंत्र्याला वाचवणाऱ्या अजितदादांना यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का, हा सवाल रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना केलाय। कृषी मंत्री सभागृहात पत्ते खेळत असतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठा गदारोळ माजल्याचं आपण बघितलेलं। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, पण त्यापूर्वी रोहित पवारांचं नेमकं ट्विट काय या संदर्भातलं बघूया। कृषी मंत्री सभागृहात केवळ 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत असल्याच्या विधानमंडळाच्या चौकशीतला अहवाल आहे। हा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सुद्धा सादर केला असल्याची माहिती आहे। सरकार याबाबत खुलासा करेल का? पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सुशांत यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुशांत, आता हा जो अहवाल सादर झालेला आहे ज्याच्यामध्ये 18 ते 22 मिनिटे कोकाटे पत्ते खेळत होते या ऑनलाईन रमीच्या गेमवर असं समजतंय, आणखी काय खुलासे अहवालामधून करण्यात आले? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर पावसाळी अधिवेशनानंतर एक व्हिडिओ ट्विट जो आहे तो रोहित पवारांनी केला होता आणि या ट्विटमध्ये असं म्हटलं होतं की कृषी मंत्री रमीचा गेम जो आहे तो विधान भवनात परिसरात खेळत आहेत आणि त्यानंतर कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती जोर धरू लागली होती। मात्र काल अजित पवार आणि कृषी मंत्र्यांची बैठक झाली, यावेळी असं ठरलं की राजीनामा घ्यायचा नाही, त्यांना समज देण्यात आली। मात्र आता त्यानंतर रोहित पवार यांनी खरं तर आणखी एक ट्विट केलेलं आहे, आज ट्विट केलंय आणि त्यामध्ये म्हणाले की ते काही सेकंद खेळत नव्हते तर 18 ते 22 मिनिटं ते आहेत ते व्हिडिओ खेळत होते। त्यामुळे अशा कृषी मंत्र्यांना अजितदादा का वाचवतायत? यशवंतरावांच्या महाराष्ट्रात अशा पद्धतीचं वर्तन शोभतं का? असं ते खरं तर त्यांनी ट्विट केलं आणि त्यावरून टीका केली। आता यावर कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार नेमका काय भूमिका घेत आहेत? कारण रोहित पवारांच्या ट्विटमध्ये असं देखील म्हटलेलं आहे की विधिमंडळ सचिवांचा अहवाल जो आहे तो तयार झालेला आहे आणि हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलेला आहे। आता मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेणार आहेत हे बघावं लागेल असं रोहित पवार यांनी म्हटलं। त्यामुळे रोहित पवारांनी जे आरोप केले त्यामध्ये किती सत्य आहे हे बघावं लागेल। मात्र कृषी मंत्र्यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता अजित पवार यावर काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी। पुन्हा एकदा आपण रोहित पवार यांची एक्सपोस्ट बघूयात। कृषी मंत्री सभागृहात केवळ 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल आहे। हा अहवाल मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे। सरकार याबाबत खुलासा करेल का? कृषी मंत्र्यांवर सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्वर्गीय अटलजींच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? उपमुख्यमंत्री अजितदादांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आणि चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? #पत्ते खेळणारा मंत्री ही एक्सपोस्ट रोहित पवार यांची आहे।